कावड घेऊन ताजमहालमध्ये पोहोचली महिला. पोलिसांनी अडवल्यावर म्हणाली की हे शिवमंदिर आहे, मला भोलेनाथाने बोलवलं आहे. दरम्यान काय आहे संपूर्ण प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी एक महिला कावड घेऊन ताजमहालच्या गेटवर पोहोचली. ती म्हणाली, मी ताजमहालमध्ये गंगाजल अर्पण करण्यासाठी आले आहे. महिलेने ताजमहालाचे वर्णन भगवान भोलेनाथ मंदिर असे केले. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला अडवले. श्रावण महिन्यात शिवाची पूजा करण्यासाठी यूपी बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात कावड प्रवासी शिव मंदिरात पोहोचत आहेत. पण आग्राच्या मीना राठोडने कासगंजाच्या सोरो येथील कावडसोबत ताजमहाल गाठले. सोमवारी सकाळी 6 वाजता ती कावडसोबत ताजमहालच्या पश्चिमेकडील गेटवर पोहोचली. तेव्हा पोलिसांनी तिला अडवले. मीना राठोड यांनी पोलिसांना सांगितले की ताजमहाल हे प्राचीन शिवमंदिर आहे, ज्याचे नाव तेजो महालय होते. म्हणूनच ती ताजमहालमध्ये गंगाजल अर्पण करण्यासाठी आले आहे. त्या म्हणाल्या, हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. भगवान भोलेनाथांनी मला इथे बोलवलं आहे. पोलिसांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला मान्य करायला तयार नव्हती. ती तिच्या आग्रहावर ठाम आहे. कावड अर्पण केल्यानंतरच ती निघाल्याचे म्हणाली. वास्तविक ताजमहालमध्ये शिवमंदिर असल्याचा दावाही काही हिंदू संघटना करतात. ताजमहाल आणि तेजो महालय यांच्यातील वाद जुना आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नुकताच आग्रा येथेही गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू संघटना ताजमहालला शिवमंदिर मानतात आणि घाटात आरती करतात. सोमवारी कावड घेऊन आलेल्या महिलेची माहिती मिळताच अनेक हिंदू लोक महिलेला पाठिंबा देण्यासाठी आले.